नमस्कार, चॅनलवर आपलं सर्वांच्या मनापासून स्वागत आहे। आज मी इथे करणार आहे गव्हाच्या पिठाचे गूळ घालून मऊसूत असे गुलगुले। 100 ग्रॅम एवढा इथे मी गूळ घेतलेला आहे। 1 ग्लास पाणी घालून हा गूळ पाण्यात विरघळून घ्यायचा आहे। त्यासाठी मी गॅसवर ठेवून हा गूळ विरघळून घेत आहे। गूळ विरघळून झाला की हे पाणी गुळाचं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतर हे चहाच्या गाळणीने मी हे गुळाचं पाणी गाळून घेत आहे, जेणेकरून त्यातले बारीक खडे निघून जातील। इथे गुळाचं पाणी मी गाळून घेतलेलं आहे। आता इथे चिमूटभर आपल्याला मीठ घालायचं आहे। गुळाच्या पाण्यात मावेल एवढं गव्हाचं पीठ आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। चिमूटभर इथे सोडा घातलेला आहे, जेणेकरून गुलगुले मस्त फुगतील आणि मऊसूत येतील। इथे अजून गव्हाचं पीठ घातलेलं आहे। 3 कप इथे गव्हाचं पीठ मला लागलेलं आहे। भजीच्या पिठाप्रमाणे हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचे आहे। इथे गुलगुल्यांचे पीठ तयार आहे। कढईत तेल गरम करून घेतलेलं आहे। ज्याप्रमाणे आपण भजी तेलात सोडतो त्याचप्रमाणे इथे गुलगुले पण आपल्याला तेलात टाकून घ्यायचे आहेत। आषाढ महिना लागला की प्रत्येक महाराष्ट्रीयन किचनमध्ये काहीतरी तळणीचा पदार्थ या महिन्यामध्ये नक्कीच होतो। त्यासाठी मी इथे गुलगुले करून घेत आहे। इथे तेलात गुलगुले सोडताना हाताला चटका लागू नये ही दक्षता नक्कीच घ्यावी। आता मी हे गुलगुले पलटून घेत आहे। दोघं साईडने छान असे मस्त आपल्याला छान रंग येईपर्यंत हे तळून घ्यायचे आहेत। इथे गुलगुले छान तळून घेतलेले आहेत, काढून घेत आहे। इथे दुसऱ्यांदा पण मी तळून घेत आहे। इथे सोडा कमी वापरल्यामुळे हे जास्त तेल पण पित नाही आणि चवीला खूप छान लागतात। परतून घेऊ। छान रंग येईपर्यंत मस्त आपल्याला हे गुलगुले इथे तळून घ्यायचे आहेत। गुलगुले तळून तयार आहेत। आषाढ तळणीचा हा प्रकार तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा। व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील। धन्यवाद।